धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी भेटू शकते असं खुद्द संकेत अजितदादा पवार यांनी दिले आहे। अजित पवार यांच्या मते धनंजय मुंडे यांना कृषी खात्यामध्ये असताना जे घोटाळ्याचे आरोप झाले होते त्या आरोपातून बॉम्बे हायकोर्टाने दिलासा दिला आहे। बॉम्बे हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांनी कोणतेच घोटाळे केले नाही। या उलट हायकोर्टाने जे याचिकाकर्ता होते अंजलिताई दमानिया व इतर 2-3 त्यांच्यावर कोर्टाचा वेळ वाया घातल्याबद्दल 1 लाख रुपये भरण्यास सांगितले आहे कोर्टामध्ये त्यांना। त्यामुळे धनंजय मुंडे आता पुन्हा मंत्री होऊ शकतात असं अजितदादा यांचं म्हणणं आहे। परंतु त्याचबरोबर ते असेही म्हटले की इतर जे 2 प्रकरणं आहेत त्यामध्ये अजून दिलासा त्यांना भेटेल का नाही याची आम्ही वाट पाहत आहोत। इतर 2 प्रकरणं म्हणजे कोणती? संतोष देशमुख हत्याकांड ज्यामध्ये धनंजय मुंडे यांचे खासमखास वाल्मिक कराड होते, त्या केसमधून धनंजय मुंडेंना दिलासा अजूनही भेटला नाही। दुसरी अजून एक केस होती ती करुणा मुंडे, त्यांच्या ज्या पहिल्या पत्नी आहेत त्यांच्याबरोबर जे त्यांचे कायम काही ना काही वाद चालू असतात त्या प्रकरणामध्ये त्यांना अजूनही दिलासा भेटला नाही। त्यामुळे आता बघायला लागेल अजित पवार हे जे एवढी तात्परता दाखवत आहेत धनंजय मुंडे यांच्याबद्दल, त्यांना लगेच माणिकराव कोकाटे यांना बाहेर काढून पुन्हा धनंजय मुंडेंना कृषी मंत्रीची संधी लगेच भेटती की अजूनही 2-3 वर्ष वाट पाहून पुन्हा त्यांना संधी भेटेल? काय वाटते याबद्दल तुम्हाला कमेंट करा।